पुण्यातील पूरस्थितीवरून सत्ताधाऱ्यांमध्येच आता विसंवाद असल्याचं पाहायला मिळतंय। कारण मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटलांनी वेगवेगळे दावे केले। पुराला जलसंपदा विभाग जबाबदार असल्याचा आरोप मुरलीधर मोहोळांनी केला होता, तर जलसंपदा विभागाची कुठलीही चूक नाही असं चंद्रकांत पाटलांनी आज सांगितलं। नागरिकांना विसर्गाबाबत सूचना दिल्या होत्या असं महत्त्वाचं विधान देखील चंद्रकांत पाटलांनी केलं। त्यामुळे आता पुण्यातील या पूरस्थितीवरून सत्ताधाऱ्यांमध्येच विसंवाद असल्याचं चित्र समोर आलेलं आहे। मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील या दोन्ही नेत्यांनी वेगवेगळे दावे केले। पाटबंधारे खात्याची जी सूचना असते ती शेवटी व्हॉट्सअपच्या माध्यमातून येणार। बऱ्याच वेळेला नदीकाठी राहणारी माणसं, अशा प्रकारच्या वस्त्यांमध्ये राहणारी माणसं हे रेग्युलर व्हॉट्सअप वापरत नाहीत। मग थोडासा पर्याय हा आहे की त्यांनी रेडिओवर डिक्लेअर करावं, पण कोण आता अलीकडच्या काळात रेडिओ ऐकतो? त्यामुळे पाटबंधारे खात्याने वेळेमध्ये सूचना दिलेल्या आहेत। आपापले व्हॉट्सअप चेक करा। आता शेवटी पाणी किती वाजता अशा स्टेजला येणार आहे की विसर्ग करायला लागेल असं आपल्याला नाही सांगता येत। ती स्टेज एका वेळेला अचानक येते, पण माझं असं म्हणणं आहे की त्या अचानक आलेल्या स्टेजमध्ये सुद्धा घाईघाईने व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाटबंधारे खात्याने लोकांना हे कम्युनिकेट करणं सुरू केलं की नदीकाठच्या लोकांनी लगेच शिफ्टिंग सुरू करा। त्यामुळे असा आरोप करता येणार नाही। आणि मी पुन्हा तेच सांगेन, या निमित्ताने प्रत्येक गोष्ट आयुष्यामध्ये टेक्निकली समजून घ्यायची असते। मी आज प्रत्यक्ष त्या सगळ्याची आम्ही पाहणी करतोय, उद्या आढावा होईल। आणि इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं, मी सकाळी सांगितलं, आत्ताही सांगेन की खऱ्या अर्थानं जलसंपदा खात्याच्या प्रशासन आहे आणि महापालिका प्रशासन यांच्यातला समन्वयाचा हा अभाव दिसून आला। खऱ्या अर्थानं जर तुम्ही 55 क्युसेक पाणी सोडणार होतात तर खरं तर त्याची माहिती देणं अपेक्षित होतं, लोकांना सावध करणं अपेक्षित होतं। हे मात्र 100% खरं आहे। आणि मला असं वाटतं की हे कुठल्याही प्रकारे खपून घेतलं जाणार नाही, याची निश्चितपणे आम्ही चौकशी करू। पण आज जे जनजीवन विस्कळीत झालं ते सुरळीत करण्यासाठी आता पहिलं प्राधान्य त्याला असेल, त्यामुळे ते काम आपल्याला पहिलं करायचं आहे। पाटबंधारे खात्याची जी सूचना असते ती शेवटी व्हॉट्सअपच्या माध्यमातून येणार। बऱ्याच वेळेला नदीकाठी राहणारी माणसं, अशा प्रकारच्या वस्त्यांमध्ये राहणारी माणसं हे रेग्युलर व्हॉट्सअप वापरत नाहीत। मग थोडासा पर्याय हा आहे की त्यांनी रेडिओवर डिक्लेअर करावं, पण कोण आता अलीकडच्या काळात रेडिओ ऐकतो? त्यामुळे पाटबंधारे खात्याने वेळेमध्ये सूचना दिलेल्या आहेत। आपापले व्हॉट्सअप चेक करा। आता शेवटी पाणी किती वाजता अशा स्टेजला येणार आहे की विसर्ग करायला लागेल असं आपल्याला नाही सांगता येत। ती स्टेज एका वेळेला अचानक येते, पण माझं असं म्हणणं आहे की त्या अचानक आलेल्या स्टेजमध्ये सुद्धा घाईघाईने व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाटबंधारे खात्याने लोकांना हे कम्युनिकेट करणं सुरू केलं की नदीकाठच्या लोकांनी लगेच शिफ्टिंग सुरू करा। त्यामुळे असा आरोप करता येणार नाही। आणि मी पुन्हा तेच सांगेन, या निमित्ताने प्रत्येक गोष्ट आयुष्यामध्ये टेक्निकली समजून घ्यायची असते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।